गेल्या आठवड्यामध्ये बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी झाल्या। त्यानंतर आठवडाभर चर्चा रंगली। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार की नाही यावर। कुटुंब म्हणून एकत्र असले तरी दोन पक्षांमध्ये विभागले गेलेले पवार याबाबत वेगवेगळी विधानं करतात। त्याचवेळी दोन्हीकडनं मतदारसंघात आपलं ताकद वाढवण्याचे प्रयत्नही शांतपणे होत आहेत। पाहूया पवारांच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय राजकारण रंगतंय। मी कधी दादांना श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांनी वहिनींना एवढ्या मोठ्या मताने तिथं निवडून दिलं। दादांचं काम इथं खूप जास्त होतं, खूप मोठं काम त्यांनी गेले 35-40 वर्ष पवार साहेबांनंतर दादांनी इथं केलं आणि एक श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांनी आता हे मतदान केलेलं आहे। उद्या काय होईल हे आज आपल्याला सांगता येणार नाही, पण जो कोण चांगलं काम करेल, ज्या पद्धतीने बारामतीकरांशी संवाद साधेल, वेळ देईल, बारामतीकर त्या व्यक्तीला निवडतील। तर अजित पवारांचे पुत्र जय पवारही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बारामती विधानसभा पिंजून काढतायत। जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत। आगामी काळात बारामती लढवावं अशी लोकांची इच्छा असल्याचं जय पवार स्वतःच म्हणाले होते। लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी। 29 ला तुम्ही तुमची तयारी असणार नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी। एबीपी माझाच्या माझं विजन या कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार विरुद्ध पवार शक्यता फेटाळली होती। हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा, मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळीसही मी होऊ देणार नव्हते। पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही आणि जे झालं झालं गंगेला वाहिलं। पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही। वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही। असं असलं तरी प्रत्यक्षात बारामतीमध्ये पुढल्या पिढीचे दोन पवार युगेंद्र आणि जय हे मोर्चे बांधणी करत असल्याचं चित्र आहे। या दोघांनीही पवारांच्या या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित केलंय। असं असलं तरी 2 दिवसांपूर्वी जय पवारांचा सूर थोडा बदलला आणि सुनेत्रा पवारच 2029 मध्ये बारामती लढतील असं त्यांनी जाहीर केलं होतं। काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळंच म्हणजे माझे जवळचे सहकाऱ्यांबरोबर आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29 ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। अजित पवारांच्या निधनामुळे गेल्या महिन्यात झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांसाठी सहानुभूतीची लाट होती। संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं होतं। काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी स्वतः शरद पवारांनी यशस्वी मध्यस्थी केली, मात्र 2029 साली ही सहानुभूती राहिलेली नसेल। अशा वेळी स्वतः अजितदादांना आव्हान देणारे युगेंद्र पवार रिंगणात उतरणारच नाहीत याची ग्वाही सध्या तरी देता येणार नाही। 2029च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकेल असं मानण्याचं आणखी एक कारण आहे। माझं विजन कार्यक्रमात रोहित पवारांनी अशी लढत होऊ नये यासाठी कोणती अट घातली आहे ते तुम्हीच ऐका। ती भावनिक दृष्टिकोनातून घेतलेली भूमिका आणि कदाचित राजकीय सुद्धा भूमिका तिथं असेल। मग आपण असं समजायचं का की पवार विरुद्ध पवार हा विषय कधी येतो? जेव्हा आम्ही हे भाजपच्या विरोधात आहोत, नाही तर महायुतीच्या विरोधात आहोत। नक्कीच पवार विरुद्ध पवार तेव्हा होणार नाही जेव्हा जे लोक आज महायुतीमध्ये आहेत ते महायुतीमध्ये राहणार नाहीत। त्यामुळे राजकीय भूमिका घेत असताना सुप्रियाताईंनी नक्कीच विचार करून त्या ठिकाणी भूमिका घेतली असेल। रोहित पवार हे सातारा जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडचे आमदार असले तरी त्यांनाही बारामती खुणावत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचं निमित्त करून रोहित पवारांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला। 2024 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना रंगला। लोकसभेला सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवारांनी आव्हान दिलं, तर विधानसभेला अजितदादांच्या विरोधात युगेंद्र पवारांनी नशीब आजमावलं। त्यानंतर दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली, मात्र अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर ती देखील थांबली आहे।
जोपर्यंत पक्ष तनानं आणि मनानं वेगवेगळे आहेत तोपर्यंत बारामतीत पवार विरुद्ध पवार लढत होणारच नाही असं छातीठोकपणे म्हणता येणार नाही. जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती.